हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात, तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे सिलेक्शन पक्का आहे. आता पहा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ओके, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर त्याला बोलतात व्याकरण. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्याकरण. बरोबर, व्याकरण म्हणजे भाषेच्या योग्य वापरासाठी ठरवलेले नियम. भाषेचा व्यवहार नीट चालावा यासाठी जे नियम आहेत त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? त्यालाच व्याकरण म्हणतात. बरोबर, व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक कृ. ओके, वी अधिक आ अधिक कृ काय करण. ओके, या संस्कृत धातूपासून बनला आहे ज्याचा अर्थ आहे योग्य रीतीने निर्माण करणे किंवा विश्लेषण करणे. बरोबर, त्यानंतर ऑप्शन मध्ये देखील पाहूया लिपी. लिपी म्हणजे भाषा लिहिण्याची पद्धत किंवा अक्षरांची रचना. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर देवनागरी लिपी. बरोबर, देवनागरी लिपी. त्यानंतर आहे रोमन. त्यानंतर एक उर्दू देखील आहे. बरोबर, उर्दू आहे. या अशा लिप्या. लिपी ही लिहिण्याची कला आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर भाषाशास्त्र हे व्यापक शास्त्र आहे जे भाषेच्या उगम, विकास, रचना आणि उपयोग यांचा अभ्यास करतं. बरोबर, त्यानंतर बाराखडी तर सर्वांनाच माहित आहे. बाराखडी म्हणजे व्यंजन व स्वर यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या अक्षरांची पद्धत. यामध्ये काय असतं? क, का, की. बरोबर, हे माहीतच आहे तुम्हाला, क, का, की अशा पद्धतीचे. ओके, ही अक्षरांची शिक्षण पद्धती कशात असते? बाराखडीमध्ये. आणि भाषा शिक्षण म्हणजे भाषा शिकण्याची किंवा शिकवण्याची प्रक्रिया व्हेरी इझी अशा पद्धतीने आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे आणि पहा रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. आता लढाईची सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुमच्या जवळची जी शस्त्र आहेत त्याला तुम्ही धार लावून ठेवणं गरजेचं आहे. रोज थोडी थोडी धार लावणं गरजेचं आहे. तुमच्या जवळ जी शस्त्र आहेत त्या शस्त्रांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जी शस्त्रे तुमच्या जवळ नाही आहेत ती शस्त्रे तुम्ही अवेलेबल करून त्याचा वापर करून लढाईची तयारी तुम्ही केली पाहिजे. कारण आता थोड्याच दिवसात तुमचा लढाईचा दिवस येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही लढाई जिंकायचीच आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याजवळ जे काही सोर्स आहेत, जे काही तुमच्याजवळ रिसोर्स आहेत त्याचा यूज करा आणि ही लढाई जिंकायचा प्रयत्न करा आणि शेवटी आपला झेंडा फडकवाच. पैकी एक पोस्ट, एक जागा ही तुमची आहे हे आत्ताच लक्षात ठेवून तुम्ही अभ्यासाला चालू करा. तुम्हाला या परीक्षेमध्ये यश नक्की मिळणार आहे आणि ही लढाई तुम्ही नक्कीच जिंकणार आहे. आणि यासाठीच परीक्षा जवळ आलेली आहे आणि कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास कसा व्हायचा, त्यासाठी काय वाचावं, कसं वाचावं अशासाठी आपण 1000 प्रश्नांचा एक वन लाइनर प्रश्न आहेत त्यामध्ये महाप्रश्नसंच बनवलेला आहे. ओके, 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे. त्यामध्ये सर्व वन लाइनर प्रश्न घेतलेत. त्यामध्ये सामान्य ज्ञान आपण कव्हर केलेले. सामान्य ज्ञान अवाढव्य आहे. सामान्य ज्ञान त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण ते 1000 प्रश्न फक्त 177 पेजेसमध्ये आपण ते बसवण्याचा प्रयत्न केलाय. हे जर घेतलं तर कमी वेळात तुमचं जास्त रिव्हिजन होणार आहे आणि काय वाचू काय नको हे देखील तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. यासाठी खूप माफक फी आहे, फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे. ओके, त्यामुळे तुमच्या परीक्षेला अभ्यास करण्यासाठी एक वेगळी दिशा मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच लगेच तो महाप्रश्नसंच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या. आता पहा, सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. सुभाष हुशार मुलगा आहे. ओके, तर पहा अधोरेखित शब्द आहे हुशार. हुशार, आता हुशार काय आहे तर ते काय असतं मित्रांनो? विशेषण आहे. बरोबर, मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण. अंडरलाइन हुशारच्या खाली हे लक्षात ठेवा. हुशार हा शब्द
मुलगा हुशार आहे हे सांगतंय, बरोबर. म्हणजे सुभाष हुशार आहे, ते काय आहे, विशेषण आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम, आता विशेष नाम म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव, सिंपल वे. ओके. त्याहून पुढे जर गेलं तर एखादी वस्तू असेल, एखादं स्थळ असेल किंवा एखादी संकल्पना असेल, या संकल्पनेचे जे स्वतःचे ठराविक नाव असतं मित्रांनो, तेच आहे विशेष नाम. मग आता इथे पहा, सरस्वती हे काय आहे, एक देवीचं नाव आहे, बरोबर. त्यामुळे हा शब्द काय असू शकतो, विशेष नाम असू शकतो का, तर बरोबर आहे, हा विशेष नाम आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरस्वती विशेष नाम. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता नवलाई काय आहे, नवलाई आहे भाववाचक नाम. ओके, भाववाचक नाम. मित्रांनो आत्ताच सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लगेच कमेंट करा आणि एक गोष्ट म्हणजे लगेच लाईक करा व्हिडिओला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. सबस्क्राईब करायला पैसे तर पडत नाहीयेत तुम्हाला. सबस्क्राईब केलं तर मलाच जास्त मोटिवेशन मिळणार आहे आणि मी आणखी उत्स्फूर्तपणे तुमच्याजवळ तुमच्यासाठी माहिती आणण्यासाठी प्रयत्नशील, कटिबद्ध राहणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ओके, फक्त सबस्क्राईब करायचंय, त्यासाठी पैसे पडत नाहीयेत. फक्त बटन दाबायचंय, दुसरं काय करायचंय, आणि व्हिडिओला एक लाईक करायचंय. ओके. आता नवलाई म्हणजे काय, तर सौंदर्य आहे, लाजरेपणा आहे, कोमलता आहे, जी एखाद्या भावनेचं किंवा स्थितीचं प्रतिनिधित्व करतं. ओके. त्यानंतर चांदी काय आहे, हे सामान्य नाम किंवा पदार्थवाचक नाम आहे, हा धातू आहे, कोणत्याही विशिष्ट व्यक्ती वस्तूचं नाव नाहीये. ओके. त्यानंतर धैर्य, साहस, हिम्मत, संयम, यामधून काय होती, यामधून देखील भावना व्यक्त होते का, त्यामुळेच हा देखील आहे भाववाचक नाम. ओके. आणि झाशीची राणी हे देखील एका विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे हे देखील विशेष नाव आहे, हे लक्षात ठेवा. फक्त तुमच्यासाठी आपण एक्स्ट्रा पर्याय घेतलाय, हा फक्त आपलं विशेष नामासाठी आणखीन एक युनिक पर्याय म्हणून तो मी नाव घेतलेलं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती आहेत. मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार आहेत 3. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3. बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. VIMP 10th लेवलच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येणार म्हणजे येणारच. मराठी भाषेत 3 मुख्य लिंग प्रकार मानले जातात, बरोबर. पुल्लिंग बरोबर आहे, स्त्रीलिंग बरोबर आहे, आणि नपुंसकलिंग, हे 3 मुख्य लिंगाचे प्रकार. पुल्लिंग मध्ये शिक्षक, वडील, राजा. ओके. म्हणजे ज्या नामांवरून पुरुष जातीचा बोध होतो. स्त्रीलिंगीमध्ये शिक्षिका, आई, राणी. ओके. म्हणजे ज्या नामांवरून स्त्री जातीचा बोध होतो. आणि नपुंसकलिंगीमध्ये पेन, पुस्तक, घर, ज्या नामांवरून कोणत्याही लिंगाचा, स्त्री किंवा पुरुष, बोध होत नाही, म्हणून ते नपुंसकलिंगी, बरोबर. लिंग म्हणजे नावाच्या रूपावरून एखादी वस्तू स्त्री, पुरुष किंवा दोन्हींपैकी कोणत्याही जातीची नाही, हे कळवणारी रचना, हे लक्षात घ्या. इझी वेने सांगितलेलं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पुढील शब्दांपैकी अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न आपण घेत असतो, तुम्हाला माहिती आहे, आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण तसंच केलंय. प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न घेतलेला आहे. पुढील शब्दांपैकी अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. फूल, मोते. पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोते हे अनेकवचनी शब्द आहे. अनेकवचन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूंची एकापेक्षा जास्त संख्येने असलेली रूपे. आता मोते हा शब्दाचं एकवचनी रूप काय आहे, मोते या शब्दाचे एकवचनी रूप आहे मोती. ओके. मोती या एकवचनी शब्दाचे अनेकवचनी रूप आहे मोते, बरोबर. आणि मराठीत एक वचन तयार करताना अनेक वेळा शब्दाच्या शेवटी ए, आ, या, उ ही प्रत्यय जोडली जातात, हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता फुलाचं अनेकवचन काय आहे, फुले.
ओके. त्यानंतर पहा मित्रांनो, मुले हा जो आहे हा देखील अनेक वचन शब्द आहे. जो मुलगा शब्द आहे त्या मुलगाचा हा अनेक वचनी शब्द आहे मुले. बट मोतीचा मोते असा होतो, हे इथे आपल्याला दाखवायचं होतं तुम्हाला, म्हणून आपण मोते हा अनेक वचनी शब्द घेतलाय. अदरवाईज मुले हा देखील राईट आन्सर आहे. बट आपण हा का घेतलाय तर मोतीचं अनेक वचन मोते होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं हे, म्हणून आपण तिथे घेतलंय. आता जळू हा एक वचन शब्द आहे, त्याचा अनेक वचन कसं होईल तर त्याचं होतं जळवा. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, आणि साखरे, साखर हा अगणनीय नाम आहे. साखरे हा शब्द साखर स्त्रीलिंगी या विविध वचनात वापरलेला प्रकार वाटू शकतो. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, आपण स्वतः दोन शब्द बोला. अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? अधोरेखित आहे आपण. आपण ह्याच्या खाली अधोरेखित सर्वनाम आहे. तर आपण जे आहे ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम. वाक्यात आपण हा शब्द वापरला आहे. हा शब्द द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरला आहे, हे लक्षात ठेवा, कारण तो समोरच्या व्यक्तीला उद्देशून आहे. आपण हा शब्द काही वेळा प्रथम पुरुषात म्हणजे स्वतःला धरून देखील वापरतात मित्र, आणि काही वेळा द्वितीय पुरुषात म्हणजे समोरच्याला उद्देशून वापरला जातो. म्हणजे आपण म्हणतो आपण बसून घ्या अशा पद्धतीने. बरोबर. म्हणजे समोरच्याला उद्देशून. त्यानंतर या वाक्यात जो आहे तो तुम्ही या अर्थाने वापरला आहे. जो आपण आहे तो तुम्ही या अर्थाने वापरला आहे, म्हणून तो पुरुषवाचक सर्वनाम आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय तर प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द, म्हणजेच कोण, काय, कुठे. बरोबर. त्यानंतर पुरुषवाचक सर्वनाम आपण पाहिलं, त्यामध्ये जेव्हा सर्वनाम एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलं जातं तेव्हा त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आपण इथे तुम्ही या अर्थाने वापरला आहे, त्यामुळे हा पर्याय योग्य आहे. यामध्ये काय काय येतं, मी, तू, तो, आपण, तुम्ही, ते असे येतात. त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःच, आपणच, माझेच असे स्वतःला दर्शवणारे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम असतात. आपण हा शब्द इथे स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याला आहे. हा जो आपण आहे तो या वाक्यामध्ये स्वतःसाठी नाहीये. बरोबर. तो दुसऱ्याला, आपण स्वतः दोन शब्द बोला म्हणजे तो दुसऱ्याला उद्देशून आहे, म्हणून हा आत्मवाचक सर्वनाम नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दर्शक सर्वनाम हा, तो, ते, ही हेच शब्द दर्शक सर्वनामात येतात. बरोबर. त्यानंतर संबंधवाचक म्हणजे जो, जे, जी, ज्यामुळे असे शब्द संबंध दर्शवतात त्यांना संबंधवाचक सर्वनाम म्हणतात. त्यानंतर पुढे पाहूया, गणेश रागीट माणूस आहे. या वाक्यामध्ये विशेषण ओळखायचं आहे. गणेश रागीट माणूस आहे, ज्यामध्ये विशेषण आहे रागीट. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रागीट. रागीट हा शब्द माणूस या नामाचा गुण, स्वभाव दर्शवतो. विशेषण हे नामाची विशेषता सांगणारा शब्द असतो. या वाक्यात गणेश कोण आहे तर रागीट माणूस या विशेष नाम जोडीतून कळतं. बरोबर. गणेश कोण आहे तर तो आहे रागीट माणूस. बरोबर. रागीट हे शब्द माणसाचा स्वभावाचा गुणविशेषण दर्शवतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गणेश काय व्यक्तिवाचक नाम आहे, माणूस सामान्य नाम आहे, आहे क्रियापद आहे. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया, साहेब ऑफिसात नाहीत. या वाक्यातील नाहीत हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? साहेब ऑफिसात नाहीत या वाक्यातील नाहीत हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? अनियमित क्रियापद आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनियमित क्रियापद. या वाक्यात नाहीत हा शब्द असणे या क्रियेच्या नकारात्मक रूपात आहे. नाही हे अनियमित किंवा गौण क्रियापद आहे, कारण त्याचा धातुरूप निश्चितपणे सांगता येत नाही आणि ज्या क्रियापदांचे मूळ धातू अस्पष्ट म्हणजे स्पष्टपणे ओळखता येत नाहीत त्यांना अनियमित क्रियापद म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर आहे, नाही, पाहिजे, नको इत्यादी आहेत. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये शक्य क्रियापद, ज्यामुळे एखादी कृती होऊ शकते की नाही हे कळतं. यामध्ये शक्य आहे, जमले वगैरे असे शब्द येतात. प्रायोजक क्रियापद, जेव्हा एखाद्या व्यक्तीमार्फत दुसऱ्याकडून कृती करवून घेतली जाते, शिकवणे,
खाऊ घालणे अशा पद्धतीचं प्रायोजक क्रियापद. त्यानंतर उभयवद क्रियापद, जी क्रियापदे स्वतः करताना आणि दुसऱ्याकडून करून घेताना दोन्ही वापरली जातात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर शिकणे अशा पद्धतीने, बरोबर. साधे क्रियापद म्हणजे क्रियापद मुख्य क्रिया दाखवतं, म्हणजे खाणे, जाणे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जी ही परीक्षा आहे ती कशी आहे तर ती आहे 10वी लेवल. मग यासाठी तुम्ही जीकेची मोठमोठी पुस्तके वाचून वेळ घालवणे अपेक्षित नाही. तो वेळ तुम्ही गणिताची प्रॅक्टिस, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरणमध्ये घालवणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमचा कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी आपण जीकेची 1000 प्रश्नांचा वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. 1000 वन लाइनर प्रश्न आहेत. ओके. हे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, आपल्याला हा 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. कमी वेळात जास्त अभ्यास होणार हा त्यामागचा उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. कमी वेळात जास्त अभ्यास तुमचा होणार आहे. त्यासाठी 177 पेजेस आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि फी फक्त 49 रुपये इतकी माफक फी ठेवलेली आहे, हे लक्षात घ्या. व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाहीये, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला मेसेज केल्यावर या महाप्रश्न संच भेटेल आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्याची एक टेक्निक मिळणार आहे, अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. त्यासोबत तुम्ही इंग्लिश व्होकॅब्युलरीची नोट्स देखील घेऊ शकता. फक्त 39 रुपये प्राइस आहे. जर तुम्ही जीकेचा हा 1000 प्रश्नाचा महाप्रश्न संच 49 रुपयामध्ये घेतला तर ही व्होकॅब्युलरी नोट्स फक्त 21 रुपये, म्हणजे हे दोन्ही जर तुम्हाला हवे असेल तर फक्त 70 रुपयामध्ये मिळून जाईल, हे लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे ते दोन्ही नोट्स तुम्ही या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळेल. त्यानंतर पहा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. ती किती मोठ्याने गाते. मोठ्याने काय आहे तर साधित आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 साधित. ओके. तर मोठ्याने हा शब्द विशेषण मोठा या मूळ शब्दापासून बनलेला आहे, म्हणून तो साधित क्रियाविशेषण आहे, हे लक्षात ठेवा. आणि साधित क्रियाविशेषण हे क्रियापदाच्या प्रकार, रीती, प्रमाण, वेळ, ठिकाण याबाबत माहिती देतात, परंतु मूळ क्रियाविशेषण नसेल तर विशेषणापासून तयार होतात, हे देखील लक्षात ठेवा. मोठ्याने म्हणजे मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणात गाणे अशा पद्धतीने आहे, हे लक्षात ठेवा. सिद्ध म्हणजे मूळतः क्रियाविशेषण असलेले शब्द असतात. स्थानिक क्रियेचं ठिकाण आहे. रीतिवाचक क्रियेची पद्धत आहे, रीत दर्शवणार, उदाहरणार्थ व्यवस्थित, नीट अशा पद्धतीने. प्रमाणवाचक म्हणजे प्रमाण, माप दर्शवणारा. राईट. समोरचा प्रश्न दुरून, बाहेरून, समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत. ही क्रियाविशेषण साधित अव्यय आहेत. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण साधित. दूर, बाहेर, समोर हे मूळ क्रियाविशेषण अव्यय आहेत. ओके. तर त्यात ऊन हा जो आहे, ऊन, बाहेरून ऊन, बाहेरून दुरून ऊन, समोरून ऊन, ऊन हा प्रत्यय जोडल्याने, कोणता प्रत्यय आहे ऊन हा प्रत्यय जोडल्याने हे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण साधित तयार होतात. ओके. त्यामुळे दुरून, बाहेरून, समोरून हे सर्व क्रियाविशेषण साधित अव्यय आहेत, जे क्रियेची दिशा, ठिकाण किंवा स्त्रोत सूचित करतात. राईट. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता विशेषण साधित म्हणजे विशेषणापासून असेल, धातू साधित धातूपासून, नाम साधित नामापासून बनले अव्ययी भाव म्हणजे वाक्यात विविध प्रकारचे अव्यय, मात्र, पण अशा पद्धतीचे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. शाब्बास, अबब, अरे रे, बापरे या शब्दांची जात ओळखायची. तर ही कोणती आहेत शब्द? केवल प्रयोगी अव्यय आहेत. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर असे अव्यय असतात जे स्वतंत्रपणे वाक्यात वापरले जातात. जसं की आहे शाब्बास आहे, अबब, अरे रे, बापरे. आता शाब्बास काय प्रशंसादर्शक आहे, अबब आश्चर्यकारक आहे, आश्चर्यदर्शक आहे, अरे रे शोकदर्शक आहे आणि बापरे आश्चर्यदर्शक आहे. बरोबर. हे शब्द भावनांचा ठळक अर्थ देतात, पण त्यांचं स्वतःच स्वतंत्र शब्दार्थ नसतो, हे लक्षात द्यावं. त्यामुळे हे सर्व केवल प्रयोगी अव्यय असतात. राईट. त्यानंतर उभयान्वयी अव्यय, जे अव्यय अनेक अर्थांमध्ये वापरले जातात. बरोबर. त्यानंतर क्रियाविशेषण क्रियेची गुणवत्ता दर्शवणारे असतात. शब्दयोगी अव्यय शब्दयोगाने तयार झालेले असतात. आत्ताच आपण पाहिलं दुरून वगैरे. आणि अव्यय भाव वाक्यात विविध भाव व्यक्त करणारे अव्यय असतात. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो,
व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करून घ्या आणि तुम्ही लाईक करता, जे आपण क्वेश्चन्स विचारतो त्या क्वेश्चनच्या कमेंट देखील तुम्ही करता, बट तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जाता मित्रांनो. सबस्क्राईब करत नाही तुम्ही, त्यामुळे सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे देखील पडणार नाहीत किंवा सबस्क्राईब केलं म्हणून तुमच्या डोक्यावर कोण दगड मारणार नाही, हे लक्षात घ्या. मग सबस्क्राईब केल्यामुळे फक्त तुम्हाला एक बटन दाबायचे, बट त्यामुळे आमच्या टीमला मला प्रोत्साहन मिळणार आहे आणि यापेक्षा अधिक क्वालिटी, अधिक क्वांटिटी आणि अधिक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या समोर, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि ते पोहोचवत राहणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या, ओके. आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा जे शेवट प्रश्न विचारणार आहे त्याचे. खरे खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी ही कोणत्या प्रकारच्या समासाची उदाहरणे आहेत? पहा, खरे खोटे, भाजीपाला, द्वंद्व समास. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वंद्व समास. ओके. आता द्वंद्व समास म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर द्वंद्व समास म्हणजे ज्या समासात दोन किंवा अधिक समान महत्वाचे शब्द असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. आता हा पहा, खरे खोटे काय आहे, तर खरे आणि खोटे हा कोणता आहे? मग खरे आणि खोटे म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास आहे, बरोबर. भाजीपाला, भाजीपाला म्हणजेच आपण काय म्हणतो, बाजारात जातो आणि काय आणतो, भाजीपाला आणला, म्हणजे भाजी किंवा पाला हेच आणतो का फक्त? तर भाजीपाला म्हणजे त्यामध्ये सर्वच येतं, कांदा, बटाटा, टोमॅटो अशा पद्धतीचं. म्हणजेच हा काय आहे, तर समाहार द्वंद्वचा प्रकार आहे भाजीपाला. त्यानंतर गप्पा गोष्टी हा देखील समाहार द्वंद्व आहे, गप्पा आणि गोष्टी यांचा समाहार, ओके. गप्पा गोष्टी समाहार द्वंद्वचा प्रकार आहे हा देखील, ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे अव्ययीभाव समास, अव्ययाचा समास असतो, ओके. त्यानंतर बहुर्विही समास. बहुर्विही म्हणजे जेथे समासातील एक शब्द बाह्य विषय दर्शवतो. उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रोदय. त्यानंतर आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाचा वर्णन करणारा, राजपुत्र अशा पद्धतीने. आणि कर्मधारय समास एका शब्दाने दुसऱ्या शब्दाला विशेषण देणं, शुभ दिन अशा पद्धतीने. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, संधी सोडवायचा आहे. संधी सोडवा. सदाचार. सदाचारची संधी कशी असेल? सत अधिक आचार, ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सत अधिक आचार अशा पद्धतीने. सदाचार हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे, सत अधिक आचार. येथे तृतीय व्यंजन संधी लागू होते ज्यामध्ये त आणि आ यांचा योग्य संयोजन होतो. सत म्हणजे चांगुलपणा आणि आचार, आचार म्हणजे आचरण किंवा वर्तन, त्यामुळे सदाचार म्हणजे चांगले आचरण. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, खालील शब्दातील काळ ओळखायचा आहे. काळ ओळखायचा आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. काय आहे? रीत आहे. आणि असतात म्हणजे वर्तमान काळ आहे, ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीती वर्तमान काळ. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत, वारंवार किंवा नियमितपणे घडत असल्यास सूचित करणारा काळ म्हणजेच रीती वर्तमान काळ, हे लक्षात ठेवा. आता वाक्यामध्ये अभ्यास करत असतात हे संयुक्त क्रियापद आहे जे सतत चालणारी क्रिया दर्शवतं, त्यामुळे या वाक्यात वापरलेला काळ रीती वर्तमान काळ आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शन मध्ये देखील पाहूया. रीती भूतकाळ. भूतकाळात वारंवार झालेली क्रिया दर्शवतं. तो दररोज खेळत होता. कशा पद्धतीनं? तो दररोज खेळत होता अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर रीती भविष्यकाळ. भविष्यकाळात वारंवार होणारी क्रिया दर्शवतो. त्यानंतर सामान्य वर्तमान काळ. सध्याची क्रिया दर्शवतो पण सतत दर्शवणारी क्रिया ती रीती वर्तमान काळामध्ये असते, ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, मुलांनी आंबा खाल्ला या विधानाचा प्रयोग ओळखायचा आहे. मुलांनी आंबा खाल्ला. तर पहा, ह्या विधानाचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात क्रियापद हे कर्मावर अवलंबून असते आणि क्रियेचा केंद्रबिंदू कर्म असतं, हे लक्षात ठेवा. आता वाक्यामध्ये मुलांनी काय आहे? मुलांनी हा कर्ता आहे, बरोबर. कोणी खाल्ला आंबा? कर्ता. त्यानंतर आंबा. आंबा काय आहे? कर्म. आणि क्रियापद काय आहे? तर खाल्ला. आता क्रियापदाला कोण हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कळता मित्रो. मग कोण आंबा खातोय? तर मुलं खात आहेत, बरोबर. आणि जर आपण क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं. मुलांनी काय खाल्ले? तर मुलांनी खाल्ला आंबा. हे बेसिक कन्सेप्ट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला असे
करता कर्मणी प्रयोगाचे सुटू शकतात. ओके, बेसिक कन्सेप्ट लक्षात असणं गरजेचं आहे. जर आपण कर्म बदललो तर क्रियापद ही बदलतं. म्हणजे मुलांनी चिंच खाल्ली, बरोबर, म्हणजे खाल्लाच्या जागी खाल्ली क्रियापदाचा खाल्ली घेतलं तर क्रियापद कर्माच्या लिंगानुसार बदलतंय, म्हणून हा आहे कर्मणी प्रयोग. बरोबर, का आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं. का तर क्रियापद कर्माप्रमाणे बदलते. ओके, मग जर आपण आंब्याच्या जागी चिंच घेतली तर मुलांनी चिंच खाल्ली, क्रियापद बदललं म्हणून कर्मणी प्रयोग. बरोबर. आता ऑप्शनमध्ये कर्तरी प्रयोग क्रियापद कर्त्यावर आधारित असतं. बाह्य प्रयोगामध्ये क्रिया कोणी केली हे अज्ञात असतं, म्हणजे फळ खाल्लं गेलं अशा पद्धतीनं. त्यानंतर समोरचा प्रश्न, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. पहा काय केलं तर विधान केलंय ना, सरळ फक्त विधान आहे, बाकी काय आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधानार्थी वाक्य. हे वाक्य केवळ एक घटना सांगतं, आनंद झाला. बरोबर, यात कोणती आज्ञा दिसते का तुम्हाला, किंवा प्रश्न विचारलेला आहे का, किंवा नकार दिसतोय का, किंवा असं भावनिक उद्गार चिन्ह आहे का, तर नाहीये. म्हणून हे काय आहे तर विधान आहे. उद्गार चिन्ह का असतं जर आपण केवळ वाक्य दिलं असतं, पण किंवा उद्गारार्थी वाक्य. बरोबर, पण इथं आपल्याला काय आहे प्रश्न असतं जर प्रश्नार्थक वाक्य दिलं असतं. बरोबर, त्यामुळे विधान केलंय तर विधानार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यात काय असतंय, तीव्रपणे भावना व्यक्त केलेल्या जातात, ज्यामध्ये वाह किती सुंदर दृश्य आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर होकारार्थीमध्ये जिथे संमती किंवा हो असा प्रतिसाद असतो, हो मी येतो. बरोबर, होकारार्थी. प्रश्नार्थी वाक्यामध्ये तू कुठे जात आहेस, बरोबर, प्रश्न विचारलेला आहे अशा पद्धतीनं असतंय. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हणतात, त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, मग ते आपण तुम्हाला सांगूया. स्वार्थी वाक्य पहा, जिथे फक्त क्रियापदाच्या काळावरून माहिती मिळते त्यालाच म्हणतात स्वार्थी वाक्य. त्यामध्ये काय आहे, उद्देश, आज्ञा किंवा भावना स्पष्ट अशा नसतात त्यामध्ये, हे लक्षात ठेवा. तर तो शाळेत गेला, ती जेवत आहे, यात केवळ काळ कळतोय. बरोबर, अशा पद्धतीनं. त्यानंतर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला स्वार्थी वाक्याचं उदाहरण दिलं, तो शाळेत गेला, ती जेवत आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा विनंती केली जाते. बरोबर, विद्यार्थीमध्ये शक्यता इच्छाशक्ती असते, अपेक्षा. संकेतार्थीमध्ये संकेत इशारा केला जातो. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती, फुल डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे आपण यावर. बरोबर, त्यामुळे आन्सर तुम्हाला यायलाच हवं, काळाची गरज आहे, त्यामुळे आन्सर कमेंट करून सांगायचंय. मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती आहेत, आन्सर कमेंट करा. ओके, त्यानंतर तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. पुढील शब्दापैकी अनेक वचन ओळखायचंय. अनेक वचन आपल्याला ओळखायचंय, हा देखील फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. 2 अनेक वचन आहेत यामध्ये, ती दोन्हीही अनेक वचने तुम्हाला कमेंट करायची आहेत. कमेंट. ओके, दोन्हीही अनेक वचने आहेत, ती कमेंट करून सांगा, हे लक्षात ठेवा. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. पुढील शब्दांपैकी अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे, कमेंट करायचे आन्सर. आता मित्रांनो पहा, तुमच्यासाठी एक सूचना आहे. कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी आपण 1000 प्रश्नांचा एक महाप्रश्न संच बनवलेला आहे आणि तो बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे आणि अजून बरेच मित्र तो घेत आहेत. आणि मित्रांनो जर अजून तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे मित्रांनो. त्यामुळे लगेच जीकेचा महाप्रश्न संच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्यासाठी खूप माफक फी आहे, फक्त 49 रुपयांमध्ये आपण ही
तुम्हाला प्रश्नसंच देतोय, कारण तुमचा हा जो आहे तो शेवटची संधी आहे, हे लक्षात घ्या. संधीचं सोनं करायचं मध्ये एक जागा आपली आहे हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचे. त्यासाठी हा महाप्रश्नसंच एक वेगळी दिशा देणार आहे तुमच्या अभ्यासाला. त्यासोबत तुम्ही इंग्लिश वोकॅब्युलरीची नोट्स देखील घेऊ शकता. त्यासाठी 39 रुपये फी आहे, खूप माफक फी आहे. जर तुम्ही हा 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच 49 रुपयामध्ये घेतला तर ही वॉकॅबची नोट्स फक्त 21 रुपयामध्ये मिळेल. आणि जर ही वॉकअपची नोट्स आणि 1000 प्रश्नांचा वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घ्यायचा असेल तर हे दोन्ही तुम्हाला फक्त 70 रुपयांमध्ये मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या जीएमसी पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून जीएमसी पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व आयबीपीएस पीवायक्यू आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.